जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे मुंडन कुणाच्या नावाचा सरकारच्या नावाचा. 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 तुम्ही सांगा काय तुमची मागणी म्हणजे गेले 1942 साली दुसरा महायुद्धाच्या वेळेला तात्पुरती घेतली होती, पण तशी कागदपत्रे आमच्याकडे आहेत तात्पुरती. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर दुसरा महायुद्ध संपलं, तर सगळं साहित्य त्यांनी घेऊन गेले आणि त्यानंतर आमचे शेतकरी जे होते ते आपापली जमीन कसायला सुरुवात केली. आत्ता गेले 1942पासून आजपर्यंत शेतकरी कसतात ती जमीन, आणि आता अचानक काय तर नेहमीला वाटलं की जमीन ताब्यात घ्यावी म्हणून, आणि त्यांनी अगदी जबरदस्तीत म्हणजे अगदी हुकुमशाहीने जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात. या विषयात आम्ही अनेक प्रयत्न केले. डिफेन्सचे जे मंत्री होते मनोहर पर्रिकर यांच्याबरोबर 2 मिटिंगी झाल्या, मुख्यमंत्र्यांबरोबर 2 मिटिंग झाल्या. या विषयात कोणीही लक्ष देत नाही, सगळं दुर्लक्षित आहेत. शेतकऱ्यांचे कोणी व्यथा ऐकूनच घेत नाही, आणि त्यामुळे आता जर आम्हाला उद्ध्वस्त करत असेल, आम्हाला आता शेती लागवडीची वेळ झालेली आहे, पेरणीची वेळ झाली, पेरणीला सुद्धा आम्हाला जाऊ देत नाही. तिथे गेल्या वर्षाचे काय धंदे आहेत ते धंदेसुद्धा मोडायला निघाले, उद्ध्वस्त करायला निघाले. तर हे जर घरं आहेत ते घरं उद्ध्वस्त करायला निघाले, मग इथे जर राहून आम्हाला उपयोग काय होणार? मग त्याशिवाय मेलेले परवडेल म्हणून आम्ही आंदोलन करणार. ही जमीन जोपर्यंत आम्हाला ताब्यात मिळेल ना तोपर्यंत आम्ही आंदोलन. आज तुम्ही मुंडन आंदोलन करायला तुमची भूमिका काय आहे? आंदोलन आम्ही करू देणार नाही काम. पुढची भूमिका म्हणजे जोपर्यंत 7/12 आमचे कोरे होत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालूच ठेवणार. भले आमचा जीव गेला तरी चालेल. आमच्या पुढच्या पिढ्या आम्हाला सुखी करायच्या आहेत, नाही तर आमच्या पुढच्या पिढीचा वाट लागेल, म्हणून आमचं आंदोलन आहे. आणि आमच्या जागा आहेत, ते नेव्हीवाले सांगतात का आमच्या चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. जोपर्यंत आमच्या जागा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. जिंको किंवा मरो.